May I come in, sir? Yeah. Good morning, ma'am. गुड मॉर्निंग. बसा. Thank you, sir. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी पुणे शहरातील वडगाव शिरी या भागातून आलो. ओके. पुण्याच्या जे आउटस्कटला आहे सध्या क्राईम बराच वाढतोय. बरीचशी तरुणाई जी आहे तर ती गुन्हेगारी विश्वाकडे वळते. काय कारण आहेत बरं याची? सर तरुणाईची प्रामुख्याने गुन्हेगारीकडे वळण्याची कारणे जर आपण पाहिली तर त्यामध्ये पहिले तर म्हणजे बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे जीवनमानाचा दर्जा खालावत आहे, त्यामुळे इझी मनी कुठेतरी मिळावा अशी तरुणाईची कुठेतरी भावना निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक म्हणजे शिक्षण जरी घेतलेले असते तरुणांनी तरी त्या प्रमाणात त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीयेत आणि त्यामुळे तरुण कुठेतरी वाहवत चाललेला आहे असे मला वाटते. त्यामुळे गुन्हेगारीकडे त्याचे प्रमाण वाढलेले. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे 2014 मध्ये. आता 2023 आहे, नियर अबाउट 9 वर्ष झाले. काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या बरं या 9 वर्षात? सर सुरुवातीला तर ग्रॅज्युएशन कम्प्लिशन नंतर मी या विषयांचा सगळ्या एमपीएससीचा अभ्यास चालू केला, क्लास जॉईन केला, कारण या विषयांची जास्त संपर्क नव्हता. त्यानंतर 1-1.5 वर्ष अभ्यास केल्यानंतर मी परीक्षा देण्यास सुरुवात केली आणि सुरुवातीला ऑलमोस्ट 1-2 प्रिलिम जर सोडल्या तर मी ऑलमोस्ट सगळे क्रॅक केले. तर मी कुठेतरी कॉन्फिडन्स माझ्या मनामध्ये निर्माण झालेला होता की आपले सिलेक्शन होईल म्हणून. आणि मेन्स मध्ये काही छोट्या मोठ्या माझ्या चुका झाल्या, त्यावर मी मात करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि मी परफॉर्मन्स चांगला माझा सुधारलेला आहे. बरं, तुम्हाला काही जॉब ऑपॉर्च्युनिटी होती का 2014 मध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर? सर मी आधी डिसाईड केलं होतं की मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार आहे, त्यामुळे माझा निर्णय हा. तुम्हाला असं कधी वाटतं का की निर्णय चुकला, 9 वर्ष झालीत, आपल्या हातात अजून काहीच नाहीये? सर असं म्हणजे थोडे वर्ष वाया गेल्यासारखे नक्कीच वाटतात मला. मी जी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे त्याने मी सॅटिस्फाईड आहे असं मला. बरं, जर दुर्दैवाने आता सिलेक्शन नाही झालं तर प्लॅन बी काय असेल आपला? सर मी ऍक्च्युली मार्कांची अनालिसिस केलेली आहे आणि सध्याचा माझा स्कोर बघता मला खात्री आहे की माझे सिलेक्शन होईल. बरं, कितीची लीड आहे बरं तुम्हाला? सर साधारण डिस्क्रिप्टिव्हचे जेवढे माझे मार्क असतील तेवढी लीड आहे. बरं, गणेश खिंडीचं आपल्या इतिहासामध्ये काय महत्व आहे बरं? सर गणेश खिंडीमध्ये पुण्याचे तत्कालीन प्लेग कमिशनर जे होते म्हणजे वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या त्या गणेश खिंडीमध्ये चाफेकर बंधूंनी केली होती. हे त्या खिंडीचे महत्व आहे आणि त्या ठिकाणी चाफेकर बंधूंचे स्मारक देखील उभारण्यात आलेले आहे. स्पीकरच्या पदाबद्दल जे आहे सध्या बरीच चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला वाटतं का की स्पीकरचं जे अधिकार आहे त्याच्याबद्दल खूप स्पष्टता असणं फार गरजेचं आहे? सर स्पीकरचे जे अधिकार दिलेले आहेत आमदारांच्या अपात्रतेबद्दल किंवा आमदारांच्या म्हणजे एकंदरीत सगळ्या शिस्त पालन असेल किंवा पक्षांतर बंदी कायद्याबाबत अधिकार आहे ते स्पष्टपणे तरतूद नाहीये, त्यामुळे ते स्पष्टपणे तरतूद होणे आवश्यक आहे असं. गव्हर्नरचं पद रद्द केलं पाहिजे का बरं? बऱ्याच लोकांनी मधल्या काळात म्हटलं होतं गव्हर्नर नकोच. सर गव्हर्नरचं पद रद्द नाही केलं पाहिजे, पण काही प्रोव्हिजन्स त्याच्यात अधिक स्पष्ट केले पाहिजेत असं मला. संसदेच्या बाबतीमध्ये जो इन्सिडेंट आता घडलेला आहे तो ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वाचला किंवा ऐकला असेल, काय प्रतिक्रिया होती तुमची? सर म्हणजे संसदेत 22 वर्षापूर्वी असाच एक हल्ला झाला होता. तर सिक्युरिटीच्या दृष्टीने जी पावलं उचलायला पाहिजे होती ती काही उचललेली दिसत नाही आणि संसद देशातील सर्वोच्च व्यासपीठ आहे, तिथे लोकप्रतिनिधी सगळे असतात, त्या दृष्टीने तिथे ब्रीच ऑफ सिक्युरिटी आढळून आली तर ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. बरं, तुमची हॉबी काय आहे बरं? सर हॉबी मला भजनाची आवड आहे. ओके, म्हणजे तुम्ही भजन गाता? हो, गातो देखील आणि ऐकण्याची देखील आवड आहे. बरं, आम्हाला ऐकू शकता का 4 ओळी? हो ऐकू शकतो. ऐकवा बरं. सर संत चोखोबांचं रचलेलं एक भजन आहे, अबीर गुलाल उधळी तरंग, ते मी अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग,
उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी होऊ दंग, पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होनी निचंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अरे वा, छान म्हणता तुम्ही भजन. थँक्यू मॅम. चंद्रभागा नदीचा उल्लेख आता आला तुमच्या अभंगामध्ये, कुठे उगम पावते ती? सर, चंद्रभागा ही भीमा नदीचेच दुसरे नाव चंद्रभागा आहे. ती भीमाशंकर येथे उगम पावते. आणि एकूण लांबी किती आहे तिची? मॅडम, एकूण लांबी एक्झॅक्टली मला सध्या नाही आठवते, का 482 किलोमीटर. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? सर, कुटुंबामध्ये वडील, आई आणि एक लहान भाऊ. काय करतात ते सगळे? वडील माझे पोलीस अधिकारी आहेत आणि आई हाऊसवाईफ आहे, आणि भाऊ सध्या शिक्षण झालेले, तो PSI ची तयारी करतोय. वडील कुठल्या पदावर आहेत? सर, PI पदावर कार्यरत आहेत. अच्छा, पोस्टिंग कुठे त्यांची सध्या? आता वसई विरार येथे आहे. वसई विरार. आणि तुम्ही पुण्यात राहता? हो. बर. तुम्ही करेज या शब्दाची डेफिनेशन कशी कराल? धैर्य म्हणजे काय नक्की? मॅडम, धैर्य म्हणजे आपल्या मानसिक क्षमता ओळखून किंवा त्या स्ट्रॉंग करून एखादी चॅलेंज स्वीकारण्याची तयारी असते. तुम्ही ENTC केलेलं ग्रॅज्युएशन कुठलं कॉलेज होतं? मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मॉडर्न. ओके. व्हॉट इज टेलिकम्युनिकेशन? Madam, telecommunications means transferring of information or data from one point to another over the significant distance with the help of various communication equipment. चंद्रयान 3 चे कुठले कुठले कंपोनेंट्स माहिती आहेत तुम्हाला? सर, चंद्रयान 3 मध्ये लॉन्च मार्क व्हेकल 3 या व्हेकलचा आपण वापर केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये विक्रम लँडर आहे आणि प्रज्ञान रोवर आहे. ती एक बग्गी आहे जी चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करण्यासाठी पाठवण्यात आली. त्याचं लॉन्चिंग तुम्ही पाहिलं होतं? हो, लॉन्चिंग पाहिलं होतं. साऊथ पोलचीच का निवड केली होती आपण चंद्रावर उतरण्यासाठी? मॅडम, इथून मागे ज्या जगभरामध्ये चंद्र मोहिमा झालेल्या आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने उत्तर ध्रुव किंवा मध्य भाग चंद्राचा निवडलेला होता, आणि साऊथ पोल हा अप्रकाशित भाग आहे, म्हणजे सूर्यप्रकाश ते कमतरता आहे, तर तिथे त्यामाने जास्त संशोधन झाले नव्हते. ते भारताने चॅलेंज स्वीकारले आणि दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात सक्सेसफुल झाले. तो दिवस कुठला होता ज्याची सॉफ्ट लँडिंग झालं? मॅडम, 23 ऑगस्ट 2023. ओके. आणि रिसेंट अपडेट्स काय माहिती आहेत तुम्हाला चंद्रयान 3 बद्दलचे? सर, मॅडम, रिसेंट अपडेट मध्ये संपूर्ण कामगिरी जी चंद्रयानची होती ती पार पाडलेली आहे, आणि पुन्हा त्या चंद्राच्या ऑर्बिट मधून म्हणजे ऑर्बिटल मधून बाहेर आलेला आहे. कुठे म्हणजे रिटर्न आले का कुठे थांबला? पृथ्वीच्या ऑर्बिट मध्ये आलंय असं माझ्या वाचण्यात तरी आलेलं आहे. बरं. मी पुण्यामधूनच आलेले आहे. सध्या भिडेवाडा खूप चर्चेत आहे, त्याचं काय कारण आहे? मॅडम, भिडेवाडा हे एक ऐतिहासिक स्मारक बांधण्यासाठी तिथे आता कारवाई करून तो पाडण्यात आलेला आहे. याच्या आधी का नव्हता पाडला मग? मॅडम, तिथे काही स्थानिक रेंटवर असणारे किंवा व्यापारी आहेत, त्यांनी बरेच दिवस तिथे म्हणजे भाडी तत्वावर ते राहत होते, आणि त्यांनी कोर्टात केस चालू होती. सुमारे 14 वर्ष ती केस चाललेली, म्हणजे महानगरपालिकाने त्यांच्यामध्ये वाद होता. त्याला नुकताच एक निर्णय दिलेला आहे कोर्टाने, माननीय कोर्टाने, त्याच्यानुसार ती कारवाई केलेली आहे. पुणे शहरातल्या ज्या महिला आहेत त्यांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत? पुणे शहरातल्या महिलांना जॉबसाठी जे
दूर अंतरावर जावे लागते तर पहिल्यांदा तर ट्रॅफिक कंजेशनचा त्यांना सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे घरदार म्हणजे सर्व सांभाळून ती मानसिक स्थिती मेंटेन ठेवून त्यांना कामावर योग्य प्रकारे म्हणजे कामगिरी बजावावी लागते. अजून काही वेगळे प्रॉब्लेम्स आहेत का जे त्यांना फेस करावे लागतात? अजून म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे पाहायला गेले तर सध्या महिलांचे किंवा लहान मुलींचे अपहरण देखील काही भागांमध्ये होत आहे. बरं, ट्रॅफिक कंडिशनचा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही जो आता मेन्शन केला त्याच्यावरती काय सोल्युशन काढता येईल आपल्याला? मॅडम, ट्रॅफिक कंजेशनच्या बाबतीत सांगायचे झाले तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती अधिकाधिक सक्षम आणि किफायतशीर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करणे देखील आवश्यक आहे असे मला वाटते. तुम्ही यूज करता का पब्लिक ट्रान्सपोर्ट? हो. कुठलं माध्यम वापरता तुम्ही? मॅडम, बसचा वापर करतो. बस. मेट्रो अजून कार्यान्वित झालेली नाही पूर्णपणे. तुम्ही ट्रॅव्हल केलात का पुणे मेट्रोने? नाही, अजून नाही. अजून नाही केलं. आता तुम्ही या इंटरव्ह्यू साठी इथे आलेले आहात ते तुम्ही कसं आलात? मॅडम, मी ऑटोने आले. ऑटोने आले. तुमचे पोस्ट प्रेफरन्सेस सांगा पहिले ती. मॅडम, पहिला प्रेफरन्स माझा डेप्युटी कलेक्टर आहे, त्यानंतर डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि त्यानंतर सीओ क्लास 1. आणि सगळ्यात शेवटचा क्लास 2 चे कक्षाधिकारीने दिलेला आहे. कक्षाधिकारी कुठले? एमपीएससी ऑफिस मधले की मंत्रालयातले? एमपीएससी ऑफिस मध्ये. एमपीएससी ऑफिस मध्ये. डेप्युटी कलेक्टर झाल्यावरती सगळ्यात पहिलं काम तुम्ही काय कराल? डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर मी जेव्हा चार्ज घेईल ऑफिसचा तेव्हा आस्थापनेमध्ये कोणती पेंडिंग कामं आहेत त्याच्याकडे पहिल्यांदा म्हणजे ती कशा पद्धतीने पूर्ण करते ते झाला रुटीनचा भाग. तुम्ही असं काही वेगळं कराल का? वेगळं म्हणजे सर मॅडम, ऑफिसमध्ये जेव्हा एखादा नागरिक येतो सामान्य तेव्हा त्याची काही अपेक्षा असते किंवा तो काहीतरी आशा बाळगून आलेला असतो, थोडीसे विश्वासाचे त्याच्यामध्ये वातावरण असते, तर तो माझ्या ऑफिसमधून जाताना थोडासा आशावादी आणि विश्वासपूर्ण वातावरणात जाईल याच्या दृष्टीने मी पाहून. तुमचे काही वीकनेसेस आहेत का? असे विशेष काही वीकनेस आहेत असं मला वाटतं. यू आर परफेक्ट. नॉट परफेक्ट बट आय विल इम्प्रूव्ह. ओके, फाईन सर. बरं, तुम्ही सांगितलं वडील PI पदावर आहात, बरोबर? तुमचा भाऊ जो आहे तो PSI साठी प्रयत्न करतोय. PSI चं पद आपण डिरेक्टली करतो, DYSP चं पद पण डिरेक्टली. PI चं पद का नाही बरं? सर, मला एक्झॅक्ट रिझन त्याचं सांगता नाही येणार, पण प्रमोशननी ते वर PSI to PI जात आहेत असं. बर, 5 स्त्री संतांची नावं सांगू शकता तुम्ही? स्त्री संत संत जनाबाई, त्यानंतर संत मुक्ताबाई, तर सध्या एवढेच. बर, तुमचीच निवड का करायची बरं इतक्या सगळ्या कॅन्डिडेट्स मध्ये? सर, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जे गुण लागतात ते माझ्यामध्ये आहेत असे मला वाटते. म्हणजे माझ्यामध्ये प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, त्याचप्रमाणे कोणतेही चॅलेंज स्वीकारण्याची माझी तयारी आहे आणि स्वतःमध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करून व्यक्तिमत्वामध्ये असेल किंवा इतर बाबतीतही असेल जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांना कसे सॅटिस्फाय करता येईल याच्याकडे माझा प्रयत्न असेल. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.